भाजपचे माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव मिळावा, इंधनात इथेनॉल मिसळावं आणि लँड सीलिंग ॲक्ट रद्द करावा या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी काढली आहे। या पायी दिंडीत आमदार पंकजा मुंडे पालवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते। या दिंडीत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्या केंद्रीय नेतृत्वाकडे पोहोचवण्याचा पाशा पटेल यांचा प्रयत्न आहे। जनता पार्टीचे तथाकथित शेतकरी नेते ओस्मान पाशा पटेल यांनी 2012 रोजी एक शेतकरी दिंडी काढली होती। या शेतकरी दिंडीमध्ये पंकजाताई पालवे मुंडे आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले होते। या दिंडीच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे ही होती। आता वास्तविक पाहिले तर भारतीय जनता पार्टीच्या 11 वर्षांच्या कार्यकाळातच नाही तर गेल्या 25 वर्षाच्या कार्यकाळात भारत देशाची संपूर्ण जी निर्यात असते त्या निर्यातीपैकी 25% निर्यातीची टक्केवारी ही पेट्रोलियम पदार्थांची निर्यात आहे। आणि असे असताना इंधनामध्ये इथेनॉल मिसळायचे हे कशासाठी होते बरं? इथेनॉल मिसळल्याच्या नंतर भारतीय जनतेला पेट्रोल आणि डिझेल स्वस्त भेटेल अशी अपेक्षा होती, परंतु ती काही पूर्ण झाली नाही। मग इंधनामध्ये इथेनॉल मिसळून फायदा कोणाचा झाला तर तो भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा झाला। नितीन गडकरी साहेबांची दोन्ही मुलं या इथेनॉल निर्मितीच्या प्लॅन्टच्या उद्योगधंद्यामध्ये अग्रेसर आहेत आणि जनतेला तर काही याचा काही फायदा झालेला दिसत नाही। मग इंधनामध्ये इथेनॉल हे मिसळले कोणासाठी हे एकदा पाशा पटेल यांनी स्पष्ट करावे आणि पाशा पटेलचे बोलवते धनी कोण होते हेही जनतेच्या आता लक्षात आले असेल। इंधनामध्ये जर तुम्हाला इथेनॉल मिसळायचेच होते तर ऊसाचे भाव वाढायला पाहिजे होते, मक्याचे भाव वाढायला पाहिजे होते। ज्या शेती उत्पादनांपासून इथेनॉल निर्मिती होते त्याचे भाव तुम्ही जागेवर ठेवले आहेत आणि इंधनामध्ये इथेनॉल मिसळून तुम्ही त्यामध्ये आवाच्या सव्वा कमाई केली आहे। त्यामुळे भारतीय जनता तुमच्यावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान।